So I gave a beautiful title for today's message. आणि आजच्या संदेशासाठी मी खूप सुंदर असं शीर्षक दिलेलं आहे. World says no, but God says go. जग तुम्हाला नाही म्हणतो पण परमेश्वर तुम्हाला जा म्हणतो. Amen. Hallelujah. World says no, but God says go. जग तुम्हाला नाही म्हणतो पण परमेश्वर तुम्हाला जा म्हणतो. Amen. आमेन. This scripture is a very powerful scripture. आणि हे जे वचन खूप सामर्थ्यशाली वचन आहे. In this scripture we find many lessons. आणि या वचनाद्वारे आम्हाला खूप असं धडा आपल्याला शिकायला भेटतो. We can study about faith. आणि विश्वासाबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो. We can study about perseverance. आणि पाठलाग करण्याबद्दल आपण या ठिकाणी पाहू शकतो. Or we can say even chikati. किंवा आपण चिकाटी And then we can study about obedience. किंवा आज्ञापालनाबद्दल आपण शिकू शकतो. Or we can study even about walking with Jesus. किंवा देवाबरोबर चालण्याबद्दल आपण शिकू शकतो. There are many lessons in this scripture portion. आणि या वचनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आपण शिकू शकतो. The scripture begins with a beautiful scene at the seashore. आणि ह्या वचन एका समुद्र किनाऱ्याचा दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. There were thousands of people on the seashore. आणि त्या समुद्राच्या किनारी हजारोच्या संख्येने लोकसमुदाय त्या ठिकाणी Some होते. people came there to work, some people came there to see. आणि काय लोक त्या ठिकाणी काम करण्यासाठी आले होते, काय नुसतं नजारा बघण्यासाठी आले होते. And but Bible doesn't talk about all the thousands of people there. पण पवित्र शास्त्र त्या हजारोच्या संख्येच्या लोकांबद्दल सांगत नाही. Bible talks about only 4 people. वचन फक्त 4 लोकांबद्दल या ठिकाणी सांगितलं Among आहे. those 4 people, it begins with 2 people again. आणि त्या 4 लोकांपैकी फक्त 2 लोकांबद्दल ती सुरुवात झाली आहे. Again, among those 2 people, story around 1 person. आणि त्या Peter. 2 लोकांपैकी फक्त एका व्यक्तीबद्दल सुरुवात होते, तो म्हणजे पेत्र. Hallelujah. हालेलुया. Thousands of people. हजारोची लोकसंख्या. From there, the picture focus goes to the 4 people. तिकडनं जे दृश्य आहे ते फक्त 4 लोकांवरती येतो. From 4, चार it will be वरून zoomed in to 1 person. त्या 4 लोकांमधून एका व्यक्तीपर्यंत पोहोचतो. He is the Peter. आणि त्या व्यक्तीचं नाव पेत्र आहे. There were 2 boats. आणि त्या ठिकाणी 2 नाव होते. Those 2 boats were empty. आणि ते 2 नाव मोकळे होते, रिकामी होते. And the owner of those 2 boats were washing their nets at the bank of that sea. आणि त्या ओढीचे जे 2 मालक होते ते आपली जाळी त्या समुद्रा किनारी धुत होते. They were cleaning all the dust and all the things that stuck up in those nets. आणि त्या जाळीमध्ये अडकलेला जो कचरा होता त्या कचऱ्याला त्यांनी धुत होते. When we read this story, आणि जेव्हा हा गोष्ट आपण वाचलो, we found that they tried all night. आणि आम्ही वाचतो की संपूर्ण रात्रभर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. But they didn't get anything. पण त्यांना काही मिळालेलं नाहीये. They failed. आणि ते अपयशी झालेले आहेत. They failed. ते अपयशी झालेले आहेत. Now there in that village, I gave a different picture, and now I'm going to give a different picture. त्या गावामध्ये मी एक वेगळा दृश्य निर्माण केलं होतं आणि आता तुम्हाला एक वेगळा दृश्य सांगत My आहे. dear people of God, देवाचे प्रिय लोक हो, they all were here. All the 4 people in this chapter 4 and in this chapter 5 were believers. They were Jews. आणि हे 5व्या वचनामधले जे 4 लोक होते ते यहुदी होते आणि विश्वासणारे होते. And they all worshipped true God. आणि त्या खऱ्या परमेश्वराची आराधना करत होते. Despite that night was a failure for them. एवढं करत असताना सुद्धा तो रात्र त्यांच्यासाठी अपयशीचा ठरला. They casted their nets in all the places of the sea. आणि त्या समुद्राच्या प्रत्येक दिशेला त्यांनी आपली जाळं टाकलेली होती. They tried and they tried and they tried, but they didn't get even a single fish. ते नेहमी प्रयत्नावर प्रयत्न करत होते पण त्यांना एकही मासा मिळालेला नाही. When they casted nets and they pulled up, ज्यावेळेस त्यांनी आपली जाळं टाकत होते आणि पुन्हा ते खेचत होते, and they caught only just dust and some trees, some branches, such things may be there. आणि त्या जाळ्यामध्ये फक्त त्या समुद्राची जी घाण असेल ना ती घाण त्या जाळीमध्ये येत होतं. You know, many times we work very hard. पुष्कळ वेळा आपण खूप कष्ट करतो. Many times we pray. पुष्कळ वेळा आपण प्रार्थना करतो. We feel that nothing is working out. आणि आम्हाला वाटतं की काही घडत नाहीये. We prayed, nothing is working आम्ही out. प्रार्थना केली पण काय होत नाहीये. Pastor, we are doing hard work, Pastor. आणि पास्टर आम्ही खूप कष्ट करत आहे. Nothing is happening, आणि Pastor. काही होत नाहीये पास्टर. So what to do now? आता काय करायचं? We feel many times our prayers gone
our prayers failed. आणि पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की आपली प्रार्थना अपयशी ठरत आहे. We feel many times that our prayers are not bringing any answer. आणि पुष्कळ वेळा आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना आमची उत्तरं घेऊन येत नाहीये. My dear people of God, देवाचे प्रिय लोक हो, this kind of sin is common in our lives. It may not be common, but we may go through such kind of sin now and then. आणि आज नाही अशा प्रकारचे दृश्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी दिसून येत असतो. Every day it may not be a juicy day. आणि प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी ना चांगला दिवस नसेल. Sometimes we may go to hard times. कधी कधी आपण कष्टातून जाऊ शकतो. All their attempts were failed. आणि त्यांचा प्रत्येक प्रयत्न हा अपयशी ठरलेला आहे. They failed completely. आणि ते संपूर्ण रीतीनं अपयशी ठरलेले आहेत. आणि मग They came in the morning to the bank, to the seashore. सकाळच्या वेळेस त्यांनी समुद्राच्या किनारी आलेले आहेत. This picture I liked. आणि हा जो दृश्य आहे तो मला खूप आवडलेला आहे. See, they tried whole night. आणि रात्रभर त्यांनी प्रयत्न केलेला They आहे. didn't catch a single fish. त्यांना एकही मासा मिळालेला नाहीये. They came to the seashore आणि त्या समुद्राच्या किनारी आलेले आहेत. and they were cleaning their nets. आणि ते आपले जाळ्याला ती स्वच्छ करत होते. When I was reading, आणि ज्यावेळी मी वाचत होतो, God spoke to me परमेश्वर माझ्या संगतीन बोलला something wonderful. आणि खूप अद्भुत रीतीने बोलला. If we were there in that जर situation, आपण त्या परिस्थितीमध्ये असतो, whole night we worked. संपूर्ण रात्रभर आपण काम केलेलं आहे, We didn't get anything. आम्हाला काही प्राप्त झालेलं You will नाही get discouraged. आणि आपण निराश होतो Nothing is happening now. आणि काहीच होत नाहीये. Let us stop it. आणि आता आपण थांबूया. Let us not do anything आणि now. आता काय करायचं नाही Just give it up. आणि आपण सोडून टाकतो. Or we may go home and sleep because whole night we were working. कारण रात्रभर आपण काम केलंय म्हणून आपण थकून जाऊन घरी जाऊन झोपतो. The best thing in Peter and his brother Andrew, आणि अँड्रू आणि पेत्रामध्ये सगळ्यात चांगली जी गोष्ट होतं, despite they worked whole night, रात्रभर त्यांनी काम केल्या असताना सुद्धा they toiled whole night रात्रभर कष्ट केले. in that salty water. त्या खारट पाण्यामध्ये Their bodies, their skin was with like sticky. It became sticky. आणि त्याची जी त्वचा होती ते चिकटपणानं झालं होतं. They were tired. ते खूप दमून गेले होते. But in the morning, पण सकाळच्या वेळेमध्ये they didn't go to their bedrooms. ते आपल्या घरी गेले नाही झोपायला साठी. They were still working their business. ते तरी सुद्धा आपले काम करत होते. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. What can we learn? आणि आपण काय शिकू शकतो? As a Christian, what we can learn? ख्रिस्ती म्हणून आपण काय शिकू शकतो? We should not get tired. आपण दमायचं नाही किंवा थकून जायचं नाही. Hallelujah. हालेलुया. You might have failed whole night. आणि रात्रभर तुम्ही अपयशी ठरला असाल Nothing happened in that month. आणि त्या महिन्यामध्ये काय घडलेलं नाहीये. Nothing happened in that week. आणि त्या आठवड्यामध्ये काय घडलेलं नाहीये. But don't stop. पण तुम्ही थांबू नका Let us clean. आणि आपण स्वच्छ करूया. They were cleaning the nets. ते आपले जाळे स्वच्छ करत होते. Why? का? They were ready for another night. कारण ते दुसऱ्या रात्रीसाठी तयारी करत होते. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. They didn't fail. ते अपयशी ठरले नाही. Pastor, nothing is working. आणि पास्टर काहीच होत नाहीये. आता बंद करतो मी हे. आता मी बंद करतो. Now let us stop now. आता मी थांबणार आहे. No. नाही. This picture says आणि हा दृश्य आपल्याला both the सांगतो, brothers, दोन्ही जे बंधू होते they were cleaning the nets. ते आपले जाळे स्वच्छ करत होते. Why they were cleaning? आणि ते स्वच्छ का करत होते? Because कारण they were preparing for another night. They were preparing for the next night. कारण ते दुसऱ्या रात्रीसाठी त्यांनी तयारी करत होते. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Your prayers might not have brought any result, आणि तुमची प्रार्थना काही उत्तर घेऊन आला नसेल, but पण you should wait for the next season. पण तुमच्या दुसऱ्या ऋतूसाठी तुम्हाला थांबायचं आहे. Hallelujah. 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 हालेलुया. Failure is not an end in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये अपयशी हा शेवट नाहीये. If you are tired, जर तुम्ही थकलेला असाल if you are failed physically and mentally, आणि शारीरिक रीतीने आणि मानसिक रीतीने जर तुम्ही अपयशी झाला असाल, you are not doing anything. तुम्ही काही करत नसाल, Pastor, I did, but I failed. पास्टर मी केलं पण मी अपयशी ठरलो, Now you stopped trying again. आता प्रयत्न करायचा तुम्ही थांबलेला आहे. Why? का? You accepted the defeat. कारण तुम्ही अपयश स्वीकारलेला आहे. But Peter and Andrew, पण पेत्र आणि अँड्रू they didn't accept the defeat. त्याने आपला जे पराजय आहे ते स्वीकारले नाही. They were ready for one more dark night. अजून एक अंधकार रात्रीसाठी त्यांनी तयारी करत होते. Hallelujah. हालेलुया. It was not a day. आणि तो एक दिवस नव्हता. They had one more character.
त्यांच्यामध्ये अजून एक गुणधर्म होता. First character what we find, आणि पहिला जो गुणधर्म जे आपण काय पाहतो, despite failures, they are ready to face the problems again. आणि अपयशी मिळाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या समस्यासाठी सामोरे जाण्यासाठी ते तयारी करत होते. That's the first lesson we learn. आणि हे पहिला धडा आपण शिकत आहे. Number 2, आणि दुसरा, they were filled with faith and confidence. आणि त्यांनी विश्वासानं त्यांनी भरलेले होते. They were ready to do the same thing now again आणि पुन्हा त्याच गोष्टी करण्यासाठी ते तयार होते. because they don't know anything. कारण त्यांना दुसऱ्या गोष्टी काही माहित नव्हतं. They knew only one thing, how to catch the fish. त्याला फक्त एकच गोष्ट माहित होतं, मासा पकडायचं. For generations they did that. आणि पिढ्यानपिढी तेच ते करत आलेले आहेत. And now आणि आता they knew how to overcome their weakness, how to overcome their failures. आणि त्याच्या पराजयावरती कसं विजय मिळायचा हे त्याला माहिती होतं. Last night आणि मागच्या रात्री we didn't get any fish. आम्हाला काही मिळालेलं नाहीये. How to solve this problem? मग आता हा समस्याला कसं सोडवायचं? They were repairing their nets. ते आपले जाळ्याला रिपेअर करत होते, तयार करत होते. Hallelujah. हालेलुया. They were improving their skills. आणि त्यांचे जे कला कौशल्य होतं त्यामध्ये त्यांनी वाढ करत होते. They were improving their tools. आणि त्यांचे जे शस्त्र होते त्यांना त्यांनी तयार करत होते. Hallelujah. हालेलुया. Are you understanding what I मला say? समजत आहे का मी काय सांगत आहे? Are you understanding? मला समजत आहे का? If you are failed, आणि जर तुम्ही अपयशी झाला असाल, clean yourself. तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. Clean yourself. तुम्ही स्वतःला नीट करा. Yes, try to clean your आणि character. तुमच्या चारित्र्याला तुम्ही नीट करायचा प्रयत्न करा. Try to clean your try to cleanse your sinful life. आणि तुमचं पापमय जीवनाला नीट करण्याचा प्रयत्न करा. Try to come out of all kinds of laziness. आणि प्रत्येक आळसपणातून बाहेर निघण्याचा तुम्ही प्रयत्न करा. The third thing what we see here, आणि तिसरी गोष्ट जी आपण पाहत आहे या ठिकाणी, they are not lazy here. ते आता आळशी लोक नाहीये. They are not lazy. ते आळशी लोक They नाहीये. are hard working. ते कष्ट करणारी लोक They आहेत. are hard working, my dear कष्ट people. करणारी लोक आहेत. Nobody says amen. कोणी आमेन म्हणत नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hard working people. आणि कष्ट करणारी लोक आहेत. And that's why आणि म्हणूनच they didn't take rest. त्यांनी विश्रांती केली नाही. Still they are working in the day. आणि दिवसामध्ये सुद्धा त्यांनी काम करत आहेत. 12 hours they worked. रात्रीभर त्यांनी काम केलेलं आहे. Still they are working. आणि तरी सुद्धा दिवसामध्ये त्यांनी काम करत आहेत. Hallelujah. हालेलुया. They are not like us, like Kolhapuri people. ते कोल्हापूरच्या लोकांसारखे नाहीयेत. जरा झोपूया आम्ही, संध्याकाळी साफ करूया आम्ही. Hallelujah. हालेलुया. जरा झोपूया. बायबल सेज इट इज व्हेरी डेंजरस. आणि पवित्र शास्त्र सांगतो जरा जी झोप आपल्यासाठी खूप धोक्याचा आहे. A little sleep, a little slumber. आणि जराशी झोप आणि दारिद्र्य तुझ्या दारीत आहे. Little sleep and little slumber. आणि जराशी झोप जरासं झोप आणि ते असं करतात, डोळकी. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. So जरा is very dangerous. आणि जो जरा आहे तो खूप धोक्याचा आहे. जरा झोपतो मी, इट्स व्हेरी डेंजरस. जरा झोपतो हे तुमच्यासाठी खूप धोक्याचा आहे. जरा विल मेक यू मोर. आणि जो जरा आहे तो तुमच्यासाठी मोठा होतो. You will enter into more laziness. आणि अधिक रीतीने आळसपणामध्ये तुम्ही प्रवेश करणार. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. This is very dangerous thing in Christian life. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये ही खूप धोक्याची गोष्ट आहे. Pastor, I did this work. मी हे काम केलं. जरा थकलो मी, जरा बसतो मी. डेंजरस. जरा बसतो नाही. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. If you say जरा बसतो, जर तुम्ही म्हणत असाल जरा बसतो, your laziness will increase. तुमचा आळसपणा वाढतो. You will become a failed person. तुम्ही अपयशी व्यक्ती बनता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. If you want to live a healthy life, जर एक निरोगी जीवन जर तुम्हाला जगायचं असेल, don't say जरा बसतो, जरा झोपतो. तुम्ही म्हणू नका जरा बसतो आणि जरा झोपतो. If you say I will sit a little while, I'm tired. तुम्ही म्हणणार मी आता थकलो, मी जरा बसतो. No, continue. नाही, असं सतत रीतीने करत राहा. Don't stop. तुम्ही थांबवू नका. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Don't do उटक बैठक work. ना बसायचं, थोडं काम करायचं, बसायचं, थोडं काम करायचं. You don't do those kind of things. तुम्ही अशा प्रकारचे काम करू नका. You will become a patient. तुम्ही पेशंट बनून जाणार. Allow your body to work. तुमच्या शरीराला काम करण्याचा सवय लावा. Allow your body to do some hard work. आणि काहीतरी कष्ट करण्यासाठी तुमच्या शरीराला तुम्ही सवय लावा. I don't give rest to this body. मी या शरीराला विश्रांती देत नाही. I give in the night मी रात्रीच्या वेळेमध्ये विश्रांती देतो. and even afternoon if I get some time. जर काही वेळ मिळाला तर दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा जरा विश्रांती घेतो. If I'm working, जर मी काम करत असेल, I work continuously. मी सतत काम करतो. I don't stop.
मी थांबत नाही, I don't stop. मी थांबत नाही. Because of that, आणि त्यामुळे I don't get tired. मी दमत नाही किंवा थकत नाही, I don't get tired. मी थकत नाही. I tell you, I'm a very strong person. मी तुम्हाला सांगतो मी खूप स्ट्रॉंग पर्सन आहे. Why? का? Because कारण I don't take rest. कारण मी नेहमी विश्रांती घेत नाही. If I teach my body to take rest, जर मी माझ्या शरीराला विश्रांती घ्यायला शिकवत I असेल become patient. तर मी पेशंट बनून जाणार. So, just like Peter and Andrew, जसं पेत्र आणि अँद्रिया आहे, one more character we see in them. त्यांच्यामध्ये अजून एक गुणधर्म आपण पाहतो. They are not procrastinating people. They don't postpone the things. ते आपले जे काम आहे ते पुढे ढकलत नाही. दुपारी करूया किंवा रात्री करूया. No, they don't say like that. ते असे बोलत नाही आताचं काम दुपारी किंवा रात्री करूया. They will finish the work and then only they will go to the next thing. त्यांनी आपले काम संपूर्णच दुसऱ्या गोष्टीकडे त्यांनी जातात. Hallelujah. हालेलुया. See how is I want to bring before you the character of Andrew and Peter. आणि पेत्र आणि त्याच्या भावाचा जो चारित्र्य आहे तुमच्या समोर मी मांडत आहे. Listen, thousands of people were there. हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. Why Jesus didn't go to them? का येशू त्यांच्या जवळ गेले नाही? Amen. आमेन. Why Jesus didn't go to thousands त्यांच्या of जवळ people? गेले नाही. These four people, या 4 लोकांकड these two people आणि या 2 लोकांकड had special character. आणि त्यांच्यामध्ये एक विशेष असं गुणधर्म होतं. They were not lazy. ते आळशी नव्हते. They were not lazy. ते आळशी व्यक्ती नव्हते. That's why Jesus went there. म्हणून येशू त्यांच्या जवळ गेलेला आहे. They didn't pray. ते प्रार्थना केले नाही. Deva, देवा I didn't get any fish. मला काही मासा मिळाला नाही. They didn't pray. ते प्रार्थना केली नाही. They were working. ते काम करत होते. They were hardworking ते people. कष्ट करणारी लोक आहेत. Their 2 boats were empty there. त्यांचे 2 जे नाव होते ते रिकामे होते. That should be filled with fish. आणि ते माशानं भरलेला असायला पाहिजे. But had empty boats. पण आता ते रिकामच नाव आहे. Empty boats, failed life. आणि रिकामी नाव होतं आणि अपयशी जीवन होतं. That's how the story begins. आणि अशा प्रकारे गोष्टीची सुरुवात झालेली आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. And then आणि मग what happened? काय घडलेलं आहे? Jesus comes there. येशू त्या ठिकाणी आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Jesus went in those 2 empty boats. आणि येशू त्या 2 मोकळ्या रिकाम्या नावामध्ये गेलेला आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. If you are not lazy, जर तुम्ही आळशी नसाल, if you are a hardworking आणि person, तुम्ही जर कष्ट करणारे व्यक्ती आहे, if you are continuing in your work, आणि सतत तुमच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त आहे, even though your business is failed, जरी तुमचा व्यवसाय अपयशी होत असेल, Jesus will stand in your business. येशू तुमच्या व्यवसायामध्ये उभा राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. You may be failed in your job तुमच्या कामामध्ये तुम्ही अपयशी असाल because you are not a lazy person, कारण तुम्ही आळशी व्यक्ती नाहीये, because you are a hardworking कारण person, तुम्ही कष्ट करणारे व्यक्ती आहे, because you don't accept failures. कारण तुम्ही अपयशाला स्वीकारत नाही. Even though you are failed, जरी तुम्ही अपयशी असाल still you want to go ahead. तरी सुद्धा तुम्हाला पुढे चालायचं आहे. You don't want to stop. तुम्हाला थांबायचं नाहीये. You just want to go ahead. तुम्हाला पुढे चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. For such people, अशा लोकांसाठी Jesus will enter in their lives. येशू त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Never say I'm tired. कधीच म्हणू नका मी दमलेलो आहे. Never say it is enough. आणि म्हणू नका खूप जास्त झालेलं आहे. World may tell you no, जग तुम्हाला नाही म्हणेल, but God will say go. पण येशू किंवा देव सांगत जा म्हणून सांगणार. God will say go. देव तुम्हाला जा म्हणून सांगणार. Your failures may say no. तुमचा अपयशी जे तुम्ही हारलेला आहे तुम्हाला नाही म्हणेल. You are failed. Your failure is speaking to you. Okay, now let us stop. Don't go. तुम्ही अपयशी ठरलेला आहे आता ते तुम्हाला सांगत आहे तुम्ही थांबा इथं. But पण Jesus tells you, येशू तुम्हाला सांगत आहे go ahead. तुम्ही पुढे चालत राहावा. Go ahead. तुम्ही चालत राहावा. Don't stop because you are failed. तुम्ही अपयशी झाल्यामुळे तुम्ही थांबू नका. Don't stop praying because your prayers didn't bring any result. तुमची प्रार्थना कोणत्याही उत्तर घेऊन आले नाही म्हणून तुम्ही प्रार्थना करायचं थांबू नका. Hallelujah. हालेलुया. I want to hear amen. मला तुमच्याकडून आमीन ऐकायचं आहे. Are you understanding what I say? जे मी सांगत आहे तुम्हाला समजत आहे का? Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Your prayers didn't bring result. Don't stop तुमची praying. प्रार्थना उत्तर आणले नाही म्हणून तुम्ही प्रार्थना करायचं थांबू नका. Amen. हालेलुया. So
You didn't get salary, don't stop working. आणि तुम्ही तुम्हाला पगार मिळाला नाही म्हणून तुम्ही काम करायचं थांबवू नका. Keep on working. काम करत राहा. Keep on trying to get new jobs. आणि नवीन नोकरी मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. If you are removed from one job, get another job. एका नोकरीतून तुम्हाला काढण्यात आलं तर दुसऱ्या नोकरीचा शोध घ्या. Don't waste your time. तुमचा वेळ तुम्ही गमवू नका. Don't waste your time. तुमचा वेळ तुम्ही व्यर्थ घालवू नका. You should decide, I will not sit at home even for one day. आणि तुम्ही निर्णय करायचा की मी एक दिवसासाठी सुद्धा मी घरात बसणार नाही. Yes, I will work, God. आणि परमेश्वरा मी काम करणार, कष्ट If you करणार. are such a person, आणि जर तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती असाल, Jesus will enter into your life. येशू तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. Hallelujah. हालेलुया. If you are lazy, आणि जर तुम्ही अशी व्यक्ती आहे if you are not doing anything, आणि तुम्ही काहीच काम करत नाहीये, what happens? काय होतो? Not Jesus, demons will enter in your येशू life. नाही तर सैतान तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. Demons will become your friend. आणि सैतान तुमचे मित्र बनतील. And they will make you more lazy. आणि ते सैतान तुम्हाला अधिक रीतीने आळशी बनवतो. My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो, now in the present church आणि आताचे जे मंडळी आहे all over the world संपूर्ण जगभरामध्ये is like lukewarm church, हे कोमट झाल्यासारखं आहे. lazy church. आणि आळशी मंडळी झालेली Don't आहे. want to do anything. त्यांना काहीच करायचं नाहीये. They just want to live a comfortable life. आणि सोयीस्कर असं जीवन त्यांना जगायचं आहे. We need to get up from that place. आणि त्या ठिकाणातून आम्हाला उठायचं आहे. We need to get up from that आणि place. त्या ठिकाणातून आपल्याला उठायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Not even one day we should sit at home. एक दिवस सुद्धा घरात बसायचं नाहीये. Do something. काही तर करा. I'm not telling you to go bike and Hindaza. No, I'm not telling you that one. मी तुम्हाला सांगत नाही बाईक घ्या आणि हिंडत जा, त्या प्रकारचं फिरणं म्हणत नाहीये. कुठे चाललंस रे? पास्टर सांगितलं घरात बसू नको, जरा हिंडायला जातो. नो आय डेंट से हिंडायला जायचं. मी असं म्हणत नाहीये तुम्ही हिंडायला जायचं आहे. कामाला जायचं. कामाला जायचं आहे. Hallelujah. हालेलुया. You should not sit at home and eat food. तुम्ही घरात बसून खायचं नाहीये. Yeah, that is not a blessing life. आणि हे आशीर्वादित जीवन नाहीये. That is a curse. आणि ती श्राप आहे. That's a curse. Remember this. आणि हे आठवण ठेवा, श्राप आहे. Especially men. आणि खरं पाहता जे पुरुष लोक आहेत, Men should not sit at home. आणि जे पुरुष व्यक्ती आहेत ते घरात बसायचं नाही. Okay, ladies also should work. They can also work. स्त्री सुद्धा काम करू शकतात. But mainly I'm talking to the men. पण मेनली पुरुष लोकांचं मी सांगत आहे. You should not sit at home. तुम्ही घरात बसायचं नाहीये. You should be a hard working person. कष्ट करणारे व्यक्ती असायला पाहिजे. If you're not working, तुम्ही जर काम करत नसाल, that is a curse. तर हे तुमच्यासाठी श्राप आहे. That's a curse. Remember. आणि हे आठवण ठेवा, हे तुमच्यासाठी श्राप आहे. Find some job, some work. Go and do something. कोणतं तरी काम तुम्ही शोधा आणि तिथं जाऊन तुम्ही काम करा. Peter and Andrew, पेत्र आणि त्याचा जो भाव होता, in the midst of failures, आणि त्या अपयशीच्या मध्ये they didn't take rest. त्यांनी विसावा घेतलेला नाहीये. They were ready for another night. आणि दुसऱ्या रात्रीसाठी त्यांनी तयारीत होते. Hallelujah. हालेलुया. That shows that they were very hard, very strong from inside. आणि ते दर्शवते ते आतून खूप गंभीर, खूप स्ट्रॉंग होते. Hallelujah. हालेलुया. My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो, many times we may experience some failures. पुष्कळ आम्हाला अपयशाच्या समोर जावं लागतो. We may not get anything, आम्हाला काही मिळत नाही. but पण there is still hope for you. तुमच्यासाठी तरी सुद्धा आशा ठेवलेली आहे. Still God can work in your life. यामध्ये सुद्धा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करू शकतो. Many times, आणि many times, पुष्कळ वेळा I thought to leave ministry मला असं वाटलं की सेवा सोडून जावं. because ministry is not easy. कारण सेवा ही सोपं नाहीये. Ministry is not easy. आणि सेवा ही सोपं नाहीये. Many times I was broken. अनेक वेळा मी तुटलं गेलो होतो. Many times I thought I have a degree. I am good in some things. I can do some job and make good money. आणि अनेक वेळा मला असं वाटतं माझं शिक्षण चांगलं आहे, माझ्या खूप डिग्री आहे, मी काहीतरी नोकरी करून चांगला पैसा कमवू शकतो. पण I overcame those things. त्या गोष्टींवरती मी विजय प्राप्त केलं. I continued in the ministry. आणि सेवामध्ये मी तसंच चालत राहिलो. Hallelujah. हालेलुया. I'm not telling that all the challenges are over in my ministry. मी असं म्हणत नाही की माझ्या सेवेमधलं प्रत्येक आव्हान जे होते ते समाप्त झालेले आहेत. I'm not telling that there are no problems in my life. मी म्हणत नाही की माझ्या जीवनामध्ये काही समस्या नाहीये. Still there are. आहेत, समस्या But आहे, still we go ahead. तरी सुद्धा आम्ही पुढे चालत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. त्याची स्तुती असो. Then what Peter did? मग पेत्रानं काय केलेलं आहे? Then Jesus preached to the group. मग येशू ख्रिस्तानं लोकांना संदेश सांगितलेला आहे. And after preaching, आणि संदेश सांगितल्यानंतर or at the time of preaching, किंवा त्या संदेश सांगत असताना Peter and Andrew
पेत्र आणि त्याचा जो भाव होता they were washing their nets. ते आपले जाळे नीट करत होते They were hearing Jesus' words. आणि ते येशू ख्रिस्ताचे शब्द ते ऐकत होते They were cleaning. आणि ते आपले जाळे स्वच्छ करत होते They were listening. आणि ते ऐकत होते. I think आणि मला असं वाटत आहे as they kept on hearing Jesus, जसं ते येशूचं शब्द ऐकत होते they stopped working. ते काम करायचं थांबले. Their work became slow, and at one moment they stopped and completely they started listening to आणि त्याची Jesus. कामाची गती हळूहळू होत असताना ते थांबवले आणि येशू ख्रिस्ताचे जे शब्द आहेत ते ऐकायला लागले. Hallelujah. हालेलुया. If you are tired जर तुम्ही थकलेला असाल in your life, तुमच्या जीवनामध्ये, if you are broken in your life, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही तुटलेला असाल, you did same thing and you proved yourself a failed person. तुम्ही त्याच गोष्टी करून जर तुम्ही स्वतःला दाखवून दिलाय की तुम्ही अपयशी झालेला आहे, Pastor, I did everything. पास्टर मी सर्व काय केलेलं आहे, You failed. तुम्ही अपयशी झालेला आहे. Number one, पहिली गोष्ट, you cleanse yourself. तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. You cleanse तुम्ही yourself स्वतःला स्वच्छ करा and आणि मग listen to the word. देवाचं वचन तुम्ही ऐका. Peter and Andrew did the same thing. पेत्र आणि त्याचा भाऊ तेच केलेले आहे. Hallelujah. हालेलुया. They were failed. ती अपयशी झालेली होती In that failure, आणि ते अपयशामध्ये they heard God's word. ते देवाचे वचन ऐकलेले आहे. Hallelujah. हालेलुया. Why Jesus came to them? काय येशू त्यांच्या जवळ आलं? Because कारण their hearts were good ground. त्यांचे जे अंतःकरण हे चांगलं जमीन होतं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You may be if you are not, if you don't have a good heart or a receptive heart, जर स्वीकारणारं अंतःकरण तुमच्यामध्ये नसेल, Jesus will not come to you. येशू तुमच्या जवळ येणार नाही. No. नाही, He will not come at all. तो कधीच येणार नाही. You should have a receptive heart. आणि ती स्वीकारणारं अंतःकरण तुमच्या जवळ असायला पाहिजे. When you are going through tough time, ज्यावेळेस तुम्ही कष्टातून जात आहे, when you are working, ज्यावेळेस तुम्ही काम करत आहे, still at that time you listen to God's voice. त्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही देवाचं वाणी तुम्ही ऐका. Hallelujah. हालेलुया. When you listen to God's voice in your failures, God will give you guidance. आणि ज्यावेळेस तुमच्या अपयशामध्ये ज्यावेळेस तुम्ही देवाचं वाणी ऐकता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करतो. आमेन. हम फेल हो चुके हर एक चीज में. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अपयशी ठरलेला आहे. बैठ जाओ, बसा खुद को शुद्ध करो, पवित्र करो, आणि स्वतःला इने शुद्धीकरण करा और आणि मग उसके वचन को सुनो. तुझ्या वचनाला तुम्ही ऐका. अचानक एक वचन आता है. आणि अचानक रीतीने तुमच्यासाठी एक वचन येईल. हालेलुया. हालेलुया. वो वचन आपको पकड़ेगा. आणि तो वचन तुम्हाला धरणार. आपको उस वचन को पकड़ना है. आणि तुम्हाला त्या वचनाला पकडून राहायचं आहे. आप नहीं पकड़ते उस वचन को, आणि जर तुम्ही त्या वचनाला पकडत नाही, वो वचन आपको छोड़ देगा. मग तो वचन तुम्हाला सोडून टाकेल. हालेलुया. 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 You know, many times what happens, काय होतं तुम्हाला माहितीये we का? hear message आपण वचन ऐकतो and we think, oh, what a nice message. आणि मग आपण म्हणतो किती चांगला संदेश होता. Why do we say? आपण का म्हणतो? Because that word caught us. कारण त्या वचनानं आम्हाला धरलेलं आहे. We say only nice. पकड, nice. आपण नुसतं म्हणतो मला पकड आणि तो चांगला आहे. But I don't पकड. पण मी त्याला पकडत नाही. I say nice and I leave. That's all. मी Finish. म्हणतो तो चांगला आहे आणि तसं सोडून त्याला देतो. Nothing will happen in your life. माझ्या जीवनामध्ये काहीच होत नाही. मग Hallelujah. हालेलुया. When God speaks to you, ज्यास परमेश्वर तुमच्याशी बोलतो, listen. ऐका. A miracle is waiting for you. एक चमत्कार तुमची वाट पाहत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. What happened? काय होतो? This Peter and Andrew. पेत्रांचा जो भाव होता, Jesus called them. येशूने त्यांना बोलवलं. Come, let us catch the fish. चला आपण मासे They पकडू. all went into the sea again. ते पुन्हा त्या समुद्रामध्ये गेलेले आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Listen now. ऐका. On the seashore, त्या समुद्रकिनारी friends of Andrew and Peter, पेत्राचे आणि त्याच्या भावाचे जे मित्र होते, they might have told lot of things to them. त्यांनी त्याला खूप गोष्टी सांगितल्या असेल. Just like Job's friends. जसं योबाचे जे मित्र त्याला सांगत होते. When Job lost everything, त्या योबानं त्याचं सर्व काही गमावलं होतं. his 3 friends came and gave him all rubbish counsel to आणि him. त्याचे 3 मित्र आले आणि खूप चुकीचा सल्ला मशवरा त्याला दिलेले होते. And these two, Andrew and Peter's friend, might have also came there. आणि अशाच प्रकारे पेत्रा आणि त्याच्या भावाचे मित्र आले येऊन त्यांना काहीतरी समजत असेल. काय झालं रे? काय नाही भेटलं? काय नाही सोडते काय.
All came, they give all rubbish answers. ते सर्व आले आणि चुकीचे उत्तर त्यांना दिलेले आहेत, Some- समजूत दिलेले आहेत. Some shane pandit people came there. आणि काय पंडित लोक सुद्धा आले असतील. असं नाही रे, असं करायचं असते, असं केलं तरी मिळालं असता. दे ऑल आर पंडित पीपल. आणि ते सर्व पंडित लोक होते. हा, असं बोलणारे लोक जास्त असतात. सल्ला द्यायचा, फक्त फुक्कटचा सल्ला द्यायचा, मागितलं तरी सल्ला देतात ते. हालेलुया. हालेलुया. Many people spoke to them, आणि अनेक लोक त्यांना बोलले असतील, but they didn't listen to anybody. पण ते कोणाचंच ऐकले नाही. They started cleansing those nets. ते जाळ्याला स्वच्छ करायला लागले. Hallelujah. हालेलुया. Now आणि आता they heard Jesus' words. त्यांनी येशूचे वचन ऐकले. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. First time पहिल्यांदा they heard people talking to them. लोक त्यांच्याशी बोलताना त्यांनी ऐकलेले They होते. heard people giving them advice. आणि लोकांनी त्यांना सल्ला देताना त्यांनी ऐकले होते. They didn't take anybody's advice. त्यांनी कोणाची सल्ला घेतली नाही. They were very wise people. ते खूप हुशार लोक होते. But now Jesus is talking to पण them. आता येशू त्यांच्या संगतीने बोलत आहे. Now, Amen. Hallelujah. can you imagine? Whole night they worked. They failed. Still, they want to do again same thing. आणि रात्रभर त्यांनी काम करून अपयशी झालेले आहेत, तरी सुद्धा आता सकाळच्या वेळेमध्ये त्यांना काम करायचं आहे. उनके पास कितना हिम्मत था. त्यांच्यामध्ये किती हिंमत आहे. वो हार को स्वीकार नहीं किए थे वो लोग. हालेलुया. हालेलुया. वो आगे बढ़ रहे थे. Now आणि आता they heard the words of Jesus, त्यांनी येशूचे वचन ऐकले. and because of those words, आणि त्या शब्दांमुळे what Peter said. पेत्र काय म्हणाला. What Peter said. पेत्र काय म्हणाला. Peter says like this पेत्र असं म्हणत आहे in verse number 5. 5व्या वचनामध्ये. And Simon answering said unto him, Master, we have toiled all night and have taken nothing. Nevertheless, at your word, I will let down the net. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारे रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. At your word, तुमच्या शब्दावरून, not the words of your relatives, तुमच्या नातेवाईकांच्यामुळे नाही, not the friends of not your friends किंवा तुमचे मित्र नाही, whom you listen to. तुम्ही कोणाचं ऐकत आहे. Whom do you listen? तुम्ही कोणाचं ऐकत आहे. Do you listen to your situation? तुमच्या परिस्थितीला तुम्ही ऐकत आहे का. Do you listen to your पाहुणे? तुमच्या नातेवाईकांचं तुम्ही ऐकत आहे का. Whom do you listen? तुम्ही कोणाचं ऐकत आहे. Hallelujah. हालेलुया. You should listen to God. तुम्ही देवाचं ऐकायचं आहे. Hallelujah. हालेलुया. If nothing is working in your life, तुमच्या जीवनामध्ये जर काही घडत नाहीये, what you have to do? मला काय करायचं आहे. Cleanse yourself. मी स्वतःला स्वच्छ करा Start walking with Jesus. आणि येशू बरोबर चालायचं तुम्ही सुरुवात करा. Peter and Andrew, पेत्र आणि तो भाऊ they did the same thing. त्यांनी तेच केलेले आहे. They started walking with ते Jesus. येशू बरोबर चालायला सुरुवात केली. And Jesus said, आणि येशू म्हणाला, cast your nets here. तुमचं जाळे या ठिकाणी टाका. Cast your nets तुमचे here. जाळे या ठिकाणी टाका. What Jesus said. येशू काय म्हणाला. Verse number 4. 4th वचन. Launch out into the deep and let your nets for a draught. Verse number 4. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. Jesus said, येशू म्हणाला, launch out into the deep. आणि त्या खोल पाण्यात हाकर म्हणून सांगितलेलं आहे. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. You can underline only one word, deep. त्या खोल या शब्दाला तुम्ही अंडरलाईन करून घेऊ Only शकता. one word, deep. तो एकच शब्द खोल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हारने के बाद हमारा जो प्रयत्न है ना, उसे कम नहीं करना है और ज्यादा करना है. Amen. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Jesus didn't say, येशू असं म्हणाला नाही, I am God. मी परमेश्वर आहे. If I call fish, all the fish will come. जर मी माशांना बोललो तर सर्व मासे येतील. Just take your nets, फक्त तुमचं जाळं घ्या just cast in the air. आणि आकाशात तुम्ही टाका. And all the fish will come and fall there. आणि सर्व मासे येणार त्या आकाशातून ती जाळ टाकले त्यात पकडलं जाईल. Many Christians are like that. बरेच ख्रिस्ती असे आहेत. देव करणार आहे सगळा. Amen. देव करणार म्हणतो. सगळं देव करणार आहे. मी काहीच नाही करणार. Hallelujah. हालेलुया. If you don't launch into the deep, जर तुम्ही खोल मध्ये जात नाही God will not bring even a single fish in your life. तर परमेश्वर एक मासा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आणणार नाही. कोण आमेन नाही कोण बोल. आमेन म्हणत नाहीये.
हम कैसे मछली पकड़ते मालूम है? नाव में सोए हैं हम, ऐसे सो के, इधर साइड में पाणी है और पाणी में हात हिला रहे. देव देणार, माझ्या हातात मासेच येणार, मासा नाही, कचरा येणार, क्रोकोडाईल येणार, क्रोकोडाईल येणार बघा. हालेलुया. हाँ, ऐसा जिंदगी मत जियो. अशा प्रकारे जीवन जगू नका. हाँ, आलसी लोकांनो, सर्वांना मी सांगा ना, जे आलसी आहे त्यांना सांगतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इतना फेल होने के बाद उन्हें लगे यीशु कुछ तो आसान का बोलेगा. यीशु और ज्यादा कठिन काम बोला. हाँ, पूरा अंदर तक जाके आप क्या करना है, नेट डाल. अरे यार, ये तो और ज्यादा कठिन का काम बोल रहा है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हम सिर्फ प्रार्थना का छड़ी घुमाना जानते हैं. हम प्रार्थना का छड़ी घुमाया, सभी मछली अपने आप आ गया. हालेलुया. ऐसा होता नहीं है. आपको कष्ट करना है, आपको मेहनत करना है, तभी आपको सब कुछ मिलेगा. मेहनत करने वालों के साथ परमेश्वर आता है. हालेलुया. दिमाग चलाने वालों को परमेश्वर बुद्धि और ज्ञान देता है. हालेलुया. जो दिमाग ही चलाता नहीं है, वो हमेशा उसको वो जंग लग चुका है उसे. क्या काम करेगा परमेश्वर? परमेश्वर बात किए तो भी जाएगा नहीं, गंज लगाए ना, उसको जंग लगाए, उधर सब अंदर क्या, अंदर कुछ भी नहीं जाएगा उसके दिमाग में. हालेलुया. हालेलुया. मेहनत करो आप लोग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. And you should, and at that time, आणि त्या वेळामध्ये what happened? काय होतो? Verse number 6. 6वं वचन. And when they had this done, they enclosed a great multitude of fishes, and their net brake. मग त्यांनी तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Listen. The story begins with 2 empty boats. आणि तो जो गोष्ट आहे, 2 मोठ्या नाव्याबद्दल सुरुवात होतो. Now it is ending with 2 boats full of fishes. आणि आता तो गोष्ट समाप्त आहे, 2 मोठ्या जे माशाचे गोळका आहे त्याच्यानं संपत आहे. Your beginning may be empty, but your ending is always full. तुमची सुरुवात मोकळा असेल, पण तुमची शेवट भरलेला असणार आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Don't stop because you are failed. तुम्ही अपयश झाला म्हणून तुम्ही थांबू नका. Don't stop because nothing is happening. थांबू नका, कारण काय होत नाहीये. Keep on going. नेहमी चालत राहा. Your friends, your people may say no. तुमचे मित्र मैत्रिणी किंवा तुमचे नातेवाईक सांगत असतात थांबा, God will bless you in the same place. आणि त्याच ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. If you are a hardworking person, Jesus will come and meet you. आणि जर तुम्ही कष्ट करणारा व्यक्ती आहे, तर येशू येऊन तुमची भेट घेईल. Your dark and hard night will be changed into a lightful of day in the name of आणि Jesus. तुमचं जो कठीण रात्र होतो, अंधकारमय रात्र होतं, येणार दिवसामध्ये तो सकाळ बनणार आहे. Hallelujah. God is watching at your hard work. आणि परमेश्वर तुमच्या कष्टाकडे पाहत आहे. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. I don't know whether Peter and Andrew they cleaned all the nets. मला माहित नाही, पेत्र आणि त्या भावानं ती संपूर्ण जाळ नीट केलं होतं. There may be some things in that net. त्या जाळ्यामध्ये अजून काहीतरी अडकलेलं असेल. Still Jesus says, तरी सुद्धा येशू त्यांना सांगितलं, cast your nets. तुमचं जाळ तुम्ही टाका. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Even though you are not perfect, God can use you. आणि जरी तुम्ही परिपूर्ण नसाल, तरी येशू तुमचा वापर करू शकतो. Because कारण you are trying to cleanse yourself. तुम्ही स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. Because you are trying to become a good person. तुम्ही एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God will bless you one day, my dear people. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. So what is the result now? आणि आता आपल्याला त्याचा परिणाम काय आहे? A net breaking, boat sinking, harvest. आणि जे आपलं जाळ तुटण्यासारखं, आपलं जहाज बुडण्यासारखं आपल्याला कापणी मिळालेली आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. You will not have enough place to store it. आणि तुम्हाला साठा जपून ठेवण्यासारखा अशी साठा तुमच्या जवळ नसेल. They called their 2 friends. त्यांनी आपल्या 2 मित्रांना बोलवले.
they came to help them in that business. आणि त्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी, त्या परिस्थितीत काम करण्यासाठी ते आले होते. Today you may be alone आज तुम्ही एकटा असाल, because of your hard work, तुमच्या कष्टामुळे, because you are cleansing yourself, का तुम्ही स्वतःला शुद्ध करत असल्यामुळे, because you are listening to God's का word. तुम्ही देवाचं वचन ऐकत असल्यामुळे, One day एक दिवस you are one person and you will become a team. तुम्ही आता एक व्यक्ती आहे, तर तुम्ही नंतर एक मोठा टीम बनाल. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. And later slowly you may start your franchise all over India. आणि हळू रीतीने पूर्ण संपूर्ण भारतामध्ये तुमची फ्रँचायझी असेल. How it is possible, pastor? आणि पास्टर, हे कसं काय शक्य आहे? How it is possible? आणि हे कसं काय शक्य आहे? Because कारण you didn't stop. तुम्ही थांबलेला नाहीये. Hallelujah. हालेलुया. You are still going. तुम्ही पुढे चालत आहे World says no. आणि जग नाही म्हणत आहे. Your failure says no. तुमचं अपयश हे तुम्हाला नाही म्हणत आहे. Your friends may say no. तुमचे मित्र तुम्हाला नाही म्हणत आहे. बस कर रे, काय होत नाही. But Jesus say पण येशू सांगत आहे, no. नाही, Go. जा, Go. जा, Go. जा. I am there. मी तुझ्या संगतीन आहे. I am there. मी तुझ्या संगतीन आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. What was once a night of nothing आणि ज्या वेळेस एक काय रात्र जे काय नव्हतं, becomes a morning of overflow. आणि एक सकाळ होणार जिथं तुम्हाला भरपुरीनं भेटणार आहे. Hallelujah. हालेलुया. You will give a testimony. आणि तुम्ही साक्ष देणार. I didn't had nothing. I didn't had anything in my life at the beginning. आणि सुरुवातीला माझ्या जीवनामध्ये काही सुद्धा नव्हतं, But today पण आज it's overflowing. आणि ते वाहत आहे. Hallelujah. हालेलुया. Why? का? You are not lazy person. कारण तुम्ही आळशी व्यक्ती नाहीये. You didn't stop praying because your prayers are not working. तुमचं प्रार्थना कार्यरत नसल्यामुळे तुम्ही प्रार्थना करायचं थांबवलेलं नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Continue.